आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तलाठी पप्पू सोनकांबळे यांना 7/12 वरील बहिणीचे नाव कमी करून फेरफार करण्याच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने 7/12 वरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता। संबंधित काम करून देण्यासाठी तलाठी पप्पू सोनकांबळे यांनी तक्रारदाराकडे 7,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी यापूर्वी 1,000 रुपये देण्यात आले होते। दरम्यान शुक्रवार 22 मे रोजी देवळा शहरातील वाजगाव रस्त्यावरील एका रसवंती दुकानावर उर्वरित रकमेपैकी 5,000 रुपये स्वीकारताना नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून सोनकांबळे यांना रंगेहात पकडले। या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे। घटनास्थळी पंचनामा सुरू असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे।